मंडळी, ते म्हणतात ना, कोणत्याही विषयात राजकारण शिरलं की मूळ प्रश्न बाजूला पडून परस्परांवर कुरघोडी करण्याची शर्यत सुरू होते आणि सर्वसामान्य नागरिक त्यामध्ये नाहक भरडले जातात। अगदी तेच सध्या घडताना दिसतंय। म्हणजे बघा ना, गेल्या अनेक दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून आपल्या महाराष्ट्रातील राजकारण पार तापून निघालंय। दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांच्या अपमानावरून सुद्धा मोठा वादंग होताना तुम्ही आम्ही सगळ्यांनीच पाहिलाय। त्याचं जळजळीत उदाहरण म्हणजे नागपूरची दंगल। असो, आज आपण यातल्या कशाच्याच बद्दल बोलणार नाही। कोणी काय केलं, कोणता राजकारणी काय बोलला, हे असलं काहीच नाही। आज फक्त एक प्रश्न स्वतःला विचारून पाहायचा आहे, तो म्हणजे आजच्या घडीला वाढती गुन्हेगारी, खंडणीखोरांची दहशत, दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, आयाबायांची लुटली जाणारी इज्जत, त्यातून होणारे त्यांचे अमानवीय खून, शेतकऱ्यांनी घेतलेले टोकाचे निर्णय, वर्षानुवर्ष बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांनी त्यांचं संपवलेलं जीवन, तरुणाईच्या हाताला नसलेला रोजगार, दुष्काळ, शेती पिकांना मिळत नसलेला योग्य हमीभाव आणि त्यातून शेतकऱ्यांना आलेलं आर्थिक दारिद्र्य, हे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत की 300 वर्षांपूर्वी ज्याला आपल्याच पूर्वजांनी या मातीत गाडला त्या औरंगजेबाच्या कबरीवरून आपली आणि दुसऱ्यांची घरं जाळणं। खरंच औरंगजेबाची कबर आपल्या सगळ्या मूलभूत प्रश्नांचा इलाज आहे का? शेती, शेतकरी, पाणी, शिक्षण, रोजगार याची काहीच गरज राहिली नाहीये का? एका बाजूला 9 महिने अंतराळात राहिलेल्या सुनीता विल्यम्सचं कौतुक करायचं, ती कशी आपल्या भारताची आहे म्हणून टाळ्या पिटायच्या, पण दुसऱ्या बाजूला आपण आपल्या देशात दुसरी सुनीता विल्यम्स किंवा कल्पना चावला का तयार करू शकलो नाही यावर एक चकार शब्दही काढायचा नाही ना। बॉर्डर पासून व्यवसाय, जीडीपी, टेक्नॉलॉजी अशा चारही बाजूने भारताची ठासत असलेल्या चीन बद्दल काही बोलायचं, पण त्या टुकार पाकिस्तानला मात्र उठता बसता शिव्या घालायच्या। पण या सगळ्यात सामान्य नोकरदारांची, शेतकऱ्यांची, मुलांच्या शिक्षणाची आणि खास करून हाताला काम नाही म्हणून हाती शस्त्र घेतलेल्या तरुणाईची किती फरफट होतीये। सरकार ज्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाहीये त्यापासून कसा पळ काढतंय तेच या निमित्तानं आपण आपल्या आजच्या व्हिडिओतून समजावून घेऊयात। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, गेल्या काही दिवसांपासून आपण सगळेच बातम्या पाहतोय। त्यात मस्याजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे आपण फोटो पाहिले। सरसरून अंगावर काटा आला। त्या फोटोंवरून त्या व्यक्तीला काय यातना झाल्या असतील याचा फक्त आणि फक्त विचार आपण सगळे करू शकतो। त्यानंतर तर तशा अमानुष मारहाणीच्या व्हिडिओची भली मोठी रांगच लागली। तरुणाई मोठी सामाजिक क्रांती केल्यासारखी ते व्हिडिओ मिरवू लागली। हे आपल्या राज्याला शोभणारं नक्कीच नाहीये। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या कथा ऐकून आपण प्रेरणा घेतो, जीवनातल्या संकटांशी लढतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचे मूलभूत प्रश्न सोडून राजकारण्यांनी असा धिंगाणा घातलेला आवडला असता का? असो, आपला तो मूळ मुद्दा नाहीये। आपला मुद्दा असा आहे की या सगळ्या घाणेरड्या राजकारणामागे तुम्हा आम्हा लोकांचे बेसिक प्रश्न कसे गाडले आहेत आणि ते परत एकदा उकरून काढण्याची खऱ्या अर्थाने गरज आता निर्माण झाली आहे। आज बघितलं तर कोणताच राजकारणी किंवा सरकार शेतकरी, शिक्षण, रोजगार, दुष्काळ, शेती पिकांना योग्य हमी भाव यावर बोलायला तयार नाहीये। त्यामुळे जाऊ देत शेतकरी, मरतायत तर मरू दे, आपण मात्र औरंगजेबावर बोलू असंच धोरण या लोकांनी अंगीकारल्याचं दिसतंय। पण यामुळे झालं काय? तर आपले 5 महत्वाचे मुद्दे आहेत ज्याकडे या सरकारचं दुर्लक्ष आहे। आता ते 5 मुद्दे कोणते आहेत ज्याकडे किमान आता तरी या सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे, ते एक एक करून ऐकूयात। नंबर 1 आहे शेती आणि शेतकरी समस्या। यात वारंवार येणारे दुष्काळ आणि पाण्याची टंचाई, नापिकी जमीन, खत बियाणांच्या किमती, महागाई, शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं होणारं आर्थिक नुकसान, शेतकऱ्यांची कर्जमाफी, सेंद्रिय आणि टिकाऊ शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज अशा काही मुद्द्यांकडे सरकारनं पाहिलं पाहिजे। पण आपलं सरकार मात्र शेतकरी मरतायत मरू द्या, आपण औरंगजेबाच्या कबरीवर बोलत राहू असंच करताना दिसतंय। अगदी मुख्यमंत्र्यांपासून त्यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांच्या तोंडी हीच भाषा आहे। बाकी विरोधक तर आपल्या महाराष्ट्रात नावालाच शिल्लक राहिल्याची परिस्थिती आहे। मंडळी, गेल्या वर्षभरात मराठवाडा आणि विदर्भात अंदाजे 2706 शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलंय। यामध्ये अमरावतीमधील शेतकऱ्यांचं जास्त प्रमाण आहे आणि अमरावती खालोखाल छत्रपती संभाजीनगर मध्ये 952 शेतकऱ्यांनी मागच्या एका वर्षात आपलं आयुष्य संपवलंय। यात चिंतेची गोष्ट म्हणजे नागपूर, नाशिक, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात सुद्धा अशा घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे।
आता हे मी फक्त मागच्या एका वर्षाचं सांगते, पण राज्यात मागच्या 24 वर्षात तब्बल 49,000 शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाचे बळी ठरल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले। यातील पश्चिम विदर्भातल्या 21,120 शेतकऱ्यांनी टोकाचे निर्णय घेतले, त्या खालोखाल मराठवाड्यातल्या 12,512 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले। त्यात अलीकडेच बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील राज्य पुरस्कार मिळालेल्या एका युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यानं स्वतःला संपवलं। कैलास हे बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा मंडळातील लघु प्रकल्पामध्ये खडकपूर्णा धरणाचं पाणी कालव्याद्वारे सोडण्यात यावं म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून लढत होते। शिवाय गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांनी 10 दिवस अन्नत्याग आंदोलन सुद्धा केलेलं होतं। पण झालं काय? शेवटी त्यांनी सुद्धा मृत्यूला कवटाळलंच की। त्यांच्या बहिणीने आता त्यांच्या भावाच्या मृत्यूला बलिदान म्हणावं म्हणून सरकारकडे मागणी केली आहे। यानंतर नंबर 2 वर आहे दुष्काळ। आता मार्च महिना सुरू आहे, त्यातच या मार्च मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांना लहान मुलांना कडेवर घेऊन 1 ते 2 किलोमीटर पायपीट करावी लागते। तिकडे ठाणे असेल, पुणे असेल आणि साताऱ्यासह काही भागांमध्ये सुद्धा याच टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो। गेल्या पावसाळ्यामध्ये आपल्याकडे चांगला पाऊस झाला हे खरं आहे, त्यामुळे भूजल पातळीत सुद्धा वाढ झालेली होती। परिणामी काही ठिकाणी पाणी टंचाईच्या झळा काही प्रमाणात कमी होण्याची चिन्ह आहे। मात्र ज्या ठिकाणी पाऊस कमी झालाय त्या गावांमध्ये पाणी टंचाईचं संकट उभं राहू लागलेलं आहे, पण याकडे कोणाचंही आता लक्ष दिसत नाहीये। ते म्हणतात ना, तहान लागल्यावर विहीर खोदणे, असंच काहीतरी हे सरकार करणार यात काहीच शंका नाहीये। यानंतर नंबर 3 वर आहे शिक्षण आणि आरोग्य। आजही आपल्या राज्यात दर्जेदार शिक्षणाची कमतरता भासते, त्यातही ग्रामीण भागात जरा जास्तच। 2009च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा असं म्हटलं जातं, पण प्रत्यक्षात मात्र 80-90 विद्यार्थी एका वर्गात असतात। आता अशा वेळी त्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत त्या एका शिक्षकाने जे काही शिकवलं असेल ते पोहोचतच असं नाही। त्यातही काही जण पुढे जातात आणि काही परत पुढच्या वर्षी त्याच वर्गात बसतात। यात आता भर म्हणून राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत। विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी या हेतून सरकारनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं, पण मला सांगा, खरंच सीबीएसई पॅटर्न लागू केल्यानं विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल का? हा यातील पहिला प्रश्न। आणि दुसरा म्हणजे या नव्या सीबीएसई पॅटर्नमुळे नवीन पाठ्यपुस्तकांचा जो वाढीव खर्च होणार आहे तो वेगळाच। बरं, फक्त पाठ्यपुस्तकं नाही तर आता शाळांची फी सुद्धा काही हजारांच्या घरात गेली आहे, त्यामुळे तीही सर्वसामान्यांना परवडतेच असं नाही। बरं, कुठेतरी जुळवाजुळव करून शेत किंवा घर गहाण ठेवून पोरांच्या उच्च शिक्षणासाठी पैसे उभे केले तरी त्याला पुन्हा फिक्स अशी नोकरी मिळेलच याची गॅरंटी नाहीये। जे शिक्षण घेतलंय त्यात नोकरी नाही म्हणून वेगळ्याच कमी पैशाच्या क्षेत्रात नोकरी करणारे कितीतरी तरुण तरुणी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसतीलच की। बाकी रोजगाराचा मुद्दा तर इतका जहाल झालाय की त्याच्या वादळात अख्खीच्या अख्खी कुटुंब उद्ध्वस्त होत आहे। रोजगार नाही म्हणून लग्न नाही, लग्न नाही म्हणून आयुष्यात स्थिरता नाही, स्थिरता नाही म्हणून मानसिक समाधान हरवलेली कित्येक माणसं जिवंत प्रेतासारखी आजूबाजूला वावरत आहेत, याचं मोजमाप नाहीये। हे झालं शिक्षणाचं। त्यानंतर आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर अपुरी सरकारी आरोग्य सेवा आणि खासगी रुग्णालयांची महागडी सेवा, मनुष्यबळाची कमतरता हे सुद्धा महत्त्वाचे विषय या सगळ्यात बाजूला पडत चाललेतच की। याचं उदाहरण द्यायचं झालं तर काही दिवसांपूर्वी नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये 48 तासात 31 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। यात काही नवजात बालकांचा सुद्धा समावेश होता। हा सगळा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर त्याआधी एकूण 8 दिवसात त्याच रुग्णालयात 108 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आलेली होती। सेम हेच संभाजीनगरच्या रुग्णालयात सुद्धा घडलं, तिथेही एका दिवसात 18 रुग्णांचा मृत्यू झालेला होता। त्यामुळे हे सगळे आपल्या आरोग्य सेवेच्या अनास्थेचे बळी ठरले, पण याकडे कोणीही फारसं लक्ष देताना दिसत नाहीये। जेव्हा कोरोना आलेला होता तेव्हा झालेली ऑक्सिजन टँकची कमतरता आणि परिणामी यूपी मध्ये नदीत वाहत आलेली प्रेतं अजूनही लोकांच्या ध्यानीमनी आहेत। सध्या मूलभूत प्रश्नांना बगल दिली तर महाराष्ट्राची ही अवस्था व्हायला वेळ लागणार नाही। चीन अतिशय स्वस्त अशी जेनेरिक औषधं मार्केटमध्ये आणून एआय सारखं वैद्यकीय क्षेत्राचा ताबा घ्यायला सज्ज झाली। एआय मध्ये तर कहरच केला, थेट अमेरिकेला गुडघ्यावर आणलंय चीनने आणि भारत मात्र अमेरिकेच्या पायाशी लोळण घेतोय। ठीक आहे, पुढचा नंबर 4, गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्था। तसं तर महाराष्ट्रात आता गुन्हेगारी हा एक स्वतंत्र मुद्दा झालाय, त्यावरून आपल्याच राज्यातल्या बीडची तुलना यूपी बिहारशी केली जाते, यापेक्षा दुर्दैव आणि काय। आणि खरं तर आता महाराष्ट्राची अवस्था बिहारपेक्षाही जास्त घातक होत चाललेली आहे असंच दिसतंय। आज ज्या वयात पोरांच्या हातात पुस्तकं दिली पाहिजेत त्या वयात पोरांच्या हाती हत्यारं लागतात।
ठिकठिकाणी दंगली घडवण्यासाठी याच पोरांना उपसवलं जाते। यातून होतंय काय तर शिक्षणाचा दर कमी होतोय आणि वाढत्या गुन्हेगारीचा दर वाढत चाललाय। यात स्वारगेट अत्याचार प्रकरण आणि त्यावरून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला। आता स्वारगेट हे फक्त एकच प्रकरण नाहीये, तर मागच्या काही वर्षात अत्याचाराची कित्येक प्रकरणं सांगता येतील। त्यानंतर बीड, परभणी, संभाजीनगर, जालना, धाराशिव, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबई, नाशिक सारख्या शहरांमधून रोज कित्येक गुन्हेगारीच्या बातम्या येतातच आणि त्याकडे आपण सध्या कोणाचंच लक्ष दिसत नाहीये। यानंतर नंबर 5 आहे महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर। याबद्दल तर बोलायलाच नको असं वाटायला लागलंय। याबद्दल काय रोज रोज तीच मडी उकरून काढायची असा प्रश्न आपल्याला पडत असला तरी औरंगजेबाचं मड उकरणाऱ्यांना मात्र याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये। पेट्रोल, खाद्यतेल फक्त या 2 गोष्टींचा नेहमी बाऊ केला जात असला तरी डाळी, कडधान्य, किराणा सामान, कपडे, लग्न कार्यात लागणारं सोनं अशा कितीतरी गोष्टी सर्वसामान्य माणसांच्या आवाक्या बाहेर चालल्यात। शाळा सुरू झाल्यावर पोरांसाठी वह्या पुस्तकं घेताना शेतकरी विचार करतोय त्याच्यासाठी पेट्रोल गाडीत टाकावं की गाडीच टाकून द्यावी हा प्रश्न कायम आहे। याकडेही सध्या कोणाचंच लक्ष दिसत नाहीये। त्यावर उपाय म्हणून इलेक्ट्रॉनिक वाहनांचा उपाय सुचवला जातो, पण इलेक्ट्रॉनिक गाड्यांमध्ये जळणाऱ्या बॅटऱ्या, त्यांच्यासाठी चार्जिंग स्टेशन उपलब्ध नसणं याकडे कोणाचंच लक्ष नाहीये किंवा त्यासाठी कोणी प्रयत्न करतानाही दिसत नाहीये। आता हे सगळे महत्त्वाचे प्रश्न त्या फुटकळ आणि निरर्थक औरंगजेबाच्या कबरीखाली काढायचे की त्यावरून सरकारला प्रश्न विचारायचे हे तुमचं तुम्ही ठरवा। मात्र ह्या सगळ्याबद्दल तुम्हाला खरंच आपण ज्या 5 बेसिक गरजांबद्दल बोललो हे विषय तुम्हाला तितके महत्त्वाचे वाटतात का? तुमची मतं काय आहेत ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा। सोबतच आपल्या विषयच भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।